सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण जीवनगाथा या सदराअंतर्गत भक्त नामदेव यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. मृत्यूलोकी जन्म घेण्याबद्दल भगवंताने उद्धवास ज्यावेळी आज्ञा केली त्यावेळी गर्भवास न देता अयोनी संभव जन्म मिळावा म्हणून उद्धवाने प्रार्थना केली. ते भगवंताने कबूल करून त्यास एका शिंपीत घालून भीमा नदीत सोडून दिले. तोच भक्त नामदेव होय. पंढरपूर क्षेत्रात दामासेठ नावाचा एक शिंपी पांडुरंगाचा मोठा भक्त होता. त्याची बायको गोनाई ही सुद्धा मोठी पतिव्रता होती. त्या दोघांचे सर्व आयुष्य पांडुरंगाची सेवा करण्यातच गेले. परंतु पोटी संतान नसल्यामुळे गोनाई आपल्या नवऱ्यास एकदा म्हणाली की पांडुरंगाची प्रार्थना करून एक तरी पुत्र मागावो. ते कबूल करून दुसऱ्या दिवशी देवळात गेल्यावर त्याने पांडुरंगाची तशी प्रार्थना केली. तेव्हा पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले की उदयीक तू भीमातीरी स्नानात जाशील तेव्हा एक शिंपला वाहत येईल. त्यात एक मुलगा असेल. तो घेऊन घरी जा. तेव्हा त्यास आनंद झाला. लागलीच त्याने ही गोष्ट स्त्रीस सांगितली. दुसऱ्या दिवशी दामासेठ स्नानाकरता भीमातीरी गेला असता तेथे एक शिंपला वाहत आला. तो त्याने उचलून घेतला. त्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघत होता. तो शिंपला उघडून पाहिला तेव्हा त्यात एक दिव्य पुत्ररत्न दृष्टीत पडले. ते घेऊन दामासेठ घरी आला आणि स्त्रीस म्हणाला की पांडुरंगाने तुला पुत्र दिला आहे, तो हा घे. गोनाईने ते मूल घेऊन आनंदाने स्तनास लाविले. तो तिला पाना फुटला. मूल दूध पिऊ लागले. त्यावेळी त्यास फारच हर्ष होऊन त्यांनी त्यांचे नाव नामा असे ठेविले. नामदेव लहान असताना एके दिवशी दामासेठला बाजारातून घरी येण्यास विलंब लागला. म्हणून त्याच्या स्त्रीने नामदेवास देवालयात जाऊन देवास नैवेद्य दाखवून आणण्यास सांगितले. नामदेवाने देवळात जाऊन पांडुरंगाची पूजा केली व नैवेद्याचे ताट देवापुढे ठेविले आणि हात जोडून उभा राहिला. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रार्थना केली की देवा भोजन करावे. पांडुरंग भोजन करून नैवेद्य खाईल असे त्याला वाटत होते. परंतु विठोबा जेविना. तेव्हा नामदेव रडू लागला व म्हणाला, देवा माझा बाप आज बाहेर गेला आहे म्हणून आईने मला पाठवले. जर तू जेवला नाहीस तर घरी गेल्यावर आई मला मारील. मी लहान मूल आहे. मजवर तू रुसू नकोस. अशी त्याने मोठ्या भक्तीने विठोबाची प्रार्थना केली. ही त्याची विनवणी ऐकून देवाने त्यासमयी भोजन केले. नंतर देव नामदेवास म्हणाला की मी जेवलो ही गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस. नामदेव विठोबास नमस्कार करून संतोषाने घरी गेला. तो घरी गेल्यावर नैवेद्य कोठे आहे म्हणून त्याला गोनाईनं विचारले. तेव्हा विठोबाने नैवेद्य खाल्ल्याचे नाम्याने सांगितले. दुसरे दिवशी दामासेठ घरी आल्यावर त्यास हे वर्तमान कळताच तो विस्मित झाला. त्याने नाम्यास सांगितले, विठोबा कसा जेवतो ते मला दाखव बरं. त्या दिवशी दामासेठ त्यास घेऊन देवालयात गेला. रोजच्याप्रमाणे त्याने षोडशोपचारे पूजा केली आणि नैवेद्य दाखविला, पण विठोबा जेविना. हे पाहून नामदेवाने विठोबाची विनवणी करून प्रार्थना केली की आज माझ्या वडिलांसमक्ष आपण भोजन करावे. तेव्हा विठोबाने नामदेवाच्या भक्तिस्तव तो नैवेद्य दामासेठी समक्ष भक्षण केला. हा चमत्कार पाहून दामासेठीचा हर्ष पोटात मावेना. त्याने नामदेवास आलिंगन दिले आणि आज तुझ्यामुळे मला विठोबाचे दर्शन झाले असे त्यास बोलून ते दोघे घरी परत आले. दामासेठजीने आपल्या स्त्रीस ही गोष्ट सांगितली. ती ऐकून तिलाही फारच आनंद झाला. तेव्हापासून त्या उभयतांची त्याचवर फारच प्रीती जळली. पुढे नामदेवाचे त्यांनी लग्न केले व काही दिवसांनी नामदेवास मुलगा झाला. त्याचे नाव विठोबास विचारून नारायण असे ठेविले. ह्याप्रमाणे नामदेवाचा संसार सुरू झाला. परंतु विठोबाची भक्ती करण्यात नामदेवाचा सर्व वेळ जाऊन संसाराकडे लक्ष न दिल्याने घरात सर्व प्रकारची विपत्ती होती. ह्या कष्टामुळे एक दिवस त्याची आई त्याला फार रागावून बोलली. त्यामुळे नामदेव रुसून देवळात जाऊन बसला. त्यावेळी नामदेवाच्या घरातील अडचण ओळखून पांडुरंगाने वाण्याचे रूप घेतले व नामदेवाच्या घरी गेला. त्यावेळी नामदेवाची बायको राजाई ही शेजारणीच घरातील गाऱ्हाणी सांगत बसली होती. देवाने राजाईस बोलावून सांगितले की माझे नाव केशव शेठ. नामदेव माझा जिवलग मित्र आहे.
म्हणून मी हे द्रव्य आणले. असे बोलून व द्रव्य देऊन देव अदृश्य झाला. देव गेल्यावर राजाईने बाजारातून सर्व सामान आणून ती स्वयंपाक करून बसली. पतीने देवाची बहुत दिवस सेवा केली, जेणेकरून तो पावला अशी तिची खात्री झाली. त्यावेळी नामदेवाची आई गुणाई दाणे आणण्याकरता बाहेर गेली होती. तिला हे वर्तमान ठाऊक नव्हते. दाणे घेऊन घरी येताना ती देवळात गेली आणि नामदेवाची समजूत करून त्याच बरोबर घेऊन घरी आली. घरी राजाईने तर सर्व प्रकारे श्रीमंती थाट केला होता. तो पाहून नामदेव व गोनाई चकित झाले. नामदेवाने आईस विचारले, परंतु तिला काहीच माहीत नव्हते. मग त्याने बायकोस विचारले, तेव्हा ती काही न बोलता उगीच राहिली. शेवटी जनी म्हणून नामदेवाची दासी होती, तिने सर्व वर्तमान सांगितले. आपल्याकरिता पांडुरंगाला त्रास झाला ही गोष्ट नामदेवास रुचली नाही. त्याने तात्काळ ब्राह्मणास बोलावून देवाने दिलेली सर्व संपत्ती त्यास वाटून टाकली. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत नामदेव महाराज की जय.